तर प्रेस लॉर्ड सगळ्यांना. माझं नाव वैभव आणि आपलं मिराकल टेस्टमनी टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपलं जे चॅनल आहे आपण त्यामध्ये सगळ्यांचे वेगवेगळे टेस्टमनी घेणार आहोत आणि आज आपल्यामध्ये अपोस्टल विकी भिंगादेव पास्टर आहेत आणि आज आपण त्यांची टेस्टमनी घेणार आहोत आणि आपण त्यांचं वेलकम करूया. वेलकम पास्टर. आपलं मिराकल टेस्टमनी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण त्यांची गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन केलं देवाने आणि येशूने त्यांच्या जीवनामध्ये कसा उद्धार केला आपण त्याबद्दल त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि ते आपल्याला त्यामध्ये सांगतील. प्रेज द लॉर्ड. मी पास्टर विकी भिंगारदिवे फ्रॉम अहिल्यानगर, महाराष्ट्र. तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि खरोखर मी मिराकल टेस्टमनी टाइमचे देखील आभार मानतो की या सुंदरशा माध्यमातून अनेकांपर्यंत ही साक्ष पोहोचवणार आहात किंवा अनेक साक्ष पोहोचवल्या जात आहेत. निश्चित देव तुम्हाला आशीर्वादित करू. तर खरोखर मला सांगायला आवडेल की माझा जन्म तसा दौंडमध्ये झाला प्रॉपर आणि लहानाचं मोठं मी दौंडमध्ये झालो. आमचं सगळं बॅकग्राऊंड तसं बघितलं तर स्पिरिच्युअलिस्ट बॅकग्राऊंड आहे. आमचे मामा वगैरे पास्टर आहेत आणि लहानाचं मोठं मी त्याच समागमामध्ये झालो. स्पिरिच्युअल वातावरणामध्ये मी वाढलो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक क्रेज असतो प्रत्येकाला वेगवेगळा आणि जसं जसं मी वाढत गेलो तसं लहानपणापासूनच देव माझ्या संगती बोलायचा. ज्याप्रमाणे शमूएला संगती देव बोलत होता, माझ्या संगती पण देव बोलायचा. वेगवेगळ्या ठिकाणी आराधना वगैरे साठी मी नेहमी पुढे असायचो लहानपणापासून. मला चांगलं आठवतंय दौंडचं जे चर्च ऑफ ख्राइस्ट आहे. मी 5 वर्षाचा असताना दौंडमध्ये जे सिंगिंग कॉम्पिटिशन होत राहतात तर मी मोठ्यांच्या सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये मला चान्स मिळावा म्हणून मी अप्लाय केला आणि त्यांनी मला होकार देखील दिलेला होता आणि संपूर्ण तरुण त्या ठिकाणी होते. त्या तरुणांमध्ये सगळ्यात पहिला नंबर माझा आलेला होता. तर ह्याप्रमाणे देव मला वाढवत होता आणि सेम वे अहिल्यानगर मध्ये आल्याच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये एक वेगळाच जुनून होता. मला भाई बनायचं होतं. काही फ्रेंड पण मला असे मिळाले की तू भाई बनू शकतोस, तुझ्यामध्ये त्या क्वालिटी आहेत आणि तुझ्यामध्ये ते गट्स आहेत की तू बनू शकतो, तू करू शकतो. त्याच्यानंतर मग त्या पोरांना मी जमा केलं आणि मग पोरं जमा करता करता खूप सारे मित्र वाढले. 150-200 मित्र मंडळी जमा झाली माझी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये शक्ती प्रदर्शन करणं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये पुढाकार घेणं, वाद करणं, भांडणं करणं, खूप खूप ह्या गोष्टींमध्ये मी वाढत गेलो. इथपर्यंत मला खुन्सी बनवलं होतं सैतानाने. इथपर्यंत माझ्या डोक्यामध्ये राग घातलेला होता की एखाद्या व्यक्तीचा जर धक्का मला लागला तर मी त्याला मारायचो. त्याच्यानंतर गाडीवरती आपण चाललोय, ड्राईव्ह करत आहे, एखाद्या व्यक्तीचा जर कट मला लागला, जर चुकून हुकून गाडीचा कट मला लागला तर मी त्या व्यक्तीला अडवायचो, त्याला विचारायचो की बाबा का असं झालं आणि त्याने जर उत्तर मला नाही दिलं तर मी त्याला मारायचो. म्हणजे इथपर्यंत माझा तो संपूर्ण खुन्सी प्रभाव वाढत गेला आणि ते जे माझ्या डोक्यामध्ये सैतानाने जे क्रेज घातलं होतं की नाही तुला संपूर्ण चुकीच्या क्षेत्रामध्ये जायचंय आणि मग त्यानुसार मी वाहवत जाऊ लागलो. सेम देवाचा आत्मा मला सांगायचा तू चुकीचं करतोय, पण मी देवाचा शब्द नव्हतो ऐकत, मी सैतानाचा ऐकायचो. आणि मग मारामाऱ्या करणं, चौकामध्ये बसून राहणं, त्याच्यानंतर टुकारगिरी करणं, हेच माझं लाईफस्टाईल झालेलं होतं. सकाळी उठल्या उठल्या पोरं यायचे, 4 व्हीलर घेऊन त्याच्यामध्ये बसणं, इकडं तिकडं जाणं, फिरणं, मौज करणं, मजा करणं, हेच माझं लाईफस्टाईल झालेलं होतं. पण सेम वे माझ्या जीवनामध्ये ऑलरेडी देव होता, नाही असं नाही. ऑलरेडी मला ख्रिस्त माहिती होता, नाही असं नाही. आणि असं नाही की मला ख्रिस्तच माहिती नव्हता, त्याच्यानंतर मला ख्रिस्त कळालाय आणि मग ख्रिस्ताचा मी स्वीकार केलाय. नाही नाही नाही, ऑलरेडी मला माहिती होतं की माझा देव, माझा जन्मदाता, माझा स्वर्गीय पिता प्रभू येशू मसीह. पण सेम वे कधी कधी सैतान आपल्या मनाचा ताबा घेतो आणि मग खूप साऱ्या भविष्यवाण्या माझ्यासाठी व्हायला लागल्या. भविष्यवाणी झाल्यानंतर तुम्ही म्हणजे कशी सेवा चालू केली, अजून काय तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं? आता ऍक्च्युली देवाने पूर्णपणे माझ्या जीवनाचा ताबा घेतलेला होता. देव माझ्या संगती बोललेला होता. असं नाही की मी बायबल वाचत नव्हतो, असं नाही की मी प्रार्थना करत नव्हतो, की बायबल वाचायचो, मी प्रार्थना करायचो. पण त्या तरुणाईच्या काळामध्ये मी संपूर्ण सोडून दिलतो. मी संपूर्ण बॅकस्लाइड झालेलो होतो. पण देवाने माझा ताबा घेतला आणि भविष्यवाण्या माझ्यासाठी अशा झाल्या, मोठ्या मोठ्या सेवकांकडून भविष्यवाण्या झाल्या की तुला सेवेसाठी निवडलंय, तुला सेवेसाठी पाचारण आहे, देव तुला मोठ्या कामांसाठी निवडत आहे. तर सेम वे मग मी त्या भविष्यवाण्या स्वीकारल्या
आणि मग मी अजून मग शास्त्र वाचू लागलो. ज्यावेळेस मी शास्त्र वाचायचो त्यावेळेस मला बरं वाटायचं, नाही तर मला झोप येत नसायची. मी पूर्ण वेड्यासारखा झालेलो होतो. आणि मग मला शास्त्र वाचलं की झोप लागायला लागली. प्रार्थना केली की माझं लाईफ थोडंसं चेंज व्हायला लागलं. त्याच्यानंतर जे कर्ज माझ्यावर झालेलं होतं ते पण देवाने सॉल्व्ह केलं. खूप कर्ज झालेलं होतं ते फक्त देवाने सॉल्व्ह केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझं रुटीन वाढलं प्रार्थनेचं. माझं रुटीन वाढलं की देवामध्ये सहभागी होण्याचं. मी सेवेसाठी बाहेर पडू लागलो. मी घरात लपून बसलेलो होतो. 2-3 महिने मी कुठंच निघलो नव्हतो. मला उजेडाची भीती वाटायची. त्याच्यानंतर मग मी बाहेर पडायला लागलो. एक वेगळी दुनिया देवाने मला दिलेली होती. मी प्रार्थना करायला लागलो, लोकांपर्यंत जायला लागलो. ही जी साक्ष आहे माझ्या जीवनामध्ये ती लोकांना मी शेअर करायला लागलो आणि लोकांना पण ते आवडायला लागलं. त्याच्यानंतर मग देवाने जी मला उचललं, सेवेसाठी पाचारण केलं आणि मला चांगलं आठवते आज 7-8 वर्षापासून सेवा करत आहे. आमेन. आणि 7-8 वर्षापासून देवाने संपूर्ण भारतभर यूज केलं. आणि 1 वर्ष झालं जे आपलं स्थायिक चर्च आहे अहिल्यानगर, महाराष्ट्र, नालेगाव या ठिकाणी. सो 1 वर्ष कम्प्लीट आपल्या चर्चला झालेलं आहे, मंदिराला झालेलं आहे. आणि त्यानुसार खूप सारे लोक विश्वासाने येत आहेत. देव अद्भुत काम करत आहे. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची प्रियांनो, की कुठल्याही मंदिरामध्ये जात धर्म बदलला जात नाही. जात धर्म बदलण्याची एक प्रोसेस असते. त्याला तयारी लागते समोरच्या व्यक्तीची. त्याच्यानंतर त्याला सरकारचे काही नियम आहेत, सरकारचे काही कायदे आहेत. सो जस्ट बोलल्याच्या नंतर किंवा मंदिरामध्ये आल्याच्या नंतर काही जात बदलली जात नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही विश्वासाने येत आहे आणि तुम्ही आरोग्य तुम्हाला मिळतंय. विश्वासाने येत आहे, देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आता आपण डॉक्टरांकडे जरी गेलो, डॉक्टर पण शेवट मला म्हटले की ह्याला आम्ही काहीच करू शकत नाही. एक तर वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, नाहीतर मग तुम्ही देवाला हाक मारा. ज्यावेळेस सगळं काही संपतं त्यावेळेस डॉक्टर देखील म्हणतात की आता आम्ही आमचे हात टेकलेले आहेत, तुम्ही डॉक्टरांना, तुम्ही सगळ्यात मोठा जो तुमचा डॉक्टर आहे तुम्ही त्याच्याकडे घेऊन जा. म्हणजे प्रभू येशू, राजांचा राजा. आणि बायबलमध्ये पण दिलं तो डॉक्टरांचा डॉक्टर आहे. तर ज्यावेळेस मी त्याच्याकडे गेलो, मला सुटका तर मिळालीच, पण देवाने मला त्याच्या सेवेसाठी निवडलं, त्याच्या महिमेसाठी निवडलं. आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या रीतीची सेवा असते. तसं देवाने मला अपोस्टलीय सेवा दिली आहे. आज सुंदरसे माझे आत्मिक लेकरं आहेत, सुंदरशा त्यांच्या मंडळ्या आहेत. ते प्रार्थनेमध्ये तत्पर आहेत, मंडळांमध्ये तत्पर आहेत आणि देव अद्भुत काम करत आहे. अशानुसार माझ्या जीवनाचं परिवर्तन देवाने केलं आणि लगभग आज 7 ते 8 वर्ष झालेत मी पूर्णपणे सेवेमध्ये. त्याच्यानंतर 1 वर्ष मंडळीला झालंय. मंडळी देवाने आशीर्वादित केली, बहुगुणित केली आणि रोज आणि रोज अशा अनेक साऱ्या साक्ष प्रभू परमेश्वर घडवत आहे. Praise the Lord. तर पाहिलं मित्रांनो तुम्ही की जे आपण आज पास्टरांची साक्ष ऐकली, त्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी अशा होत्या की त्या देवाला न आवडणाऱ्या होत्या. पण देव आपला खूप महान आहे. त्यांनी पश्चाताप केला. त्यांनी प्रभू येशूकडे प्रार्थना केली आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकून त्यांना एक नवीन जीवन दिलं आणि त्यांचे जे सर्व कर्ज होतं, सर्व त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते आणि सर्व ज्यांचे जे इश्यूज होते ते सगळे देवाने सॉल्व्ह केले. तर संपूर्ण गौरव आपल्या प्रभू येशूला देऊया. आणि असंच आपल्या जीवनामध्ये दैनंदिन देव आपल्या जीवनात कार्य करत असतो आणि आपण त्यालाच हाक मारली पाहिजे. कारण की मनुष्य आपली कधी मदत करतो, कधी नाही करत. आपल्याला डिसअपॉइंटमेंट येतं. पण आपला प्रभू येशू एकमेव पिता आहे आणि जो आपला प्रभू येशू जो आपला पिता आहे, तो आपल्या प्रत्येक हाकेचं उत्तर होय आणि आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर मिरेकल टेस्टिमनी टाइम ह्या चॅनलमध्ये आपल्या वेगवेगळ्या पास्टरांच्या, त्यानंतर आपल्या काही ब्रदर सिस्टरांच्या साक्ष येत राहतील. तर तुम्ही आपल्या चॅनलला कनेक्ट राहा Yes. आणि व्हिडिओ आपला लाईक, फॉलो आणि शेअर करा. Same. आणि सगळे आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांना सुद्धा पाठवा आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा देव असंच कार्य करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.